राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 89 मतदारसंघात उद्या मतदान। दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज। कोकणातील 10,000 तरुणांना नोकऱ्यांसाठी जर्मनीला पाठवण्याची राणेंची घोषणा। तरुणांऐवजी 2 मुलांनाच पाठवा, विरोधकांचा पलटवार। शरद पवारांचं बोट धरून मोदी राजकारणात आले, मग मोदींसोबत जायला हरकत काय? अजित पवारांचं दौंडच्या प्रचार सभेत मोठं वक्तव्य। राष्ट्रवादीचा राजीनामा दिलाय, त्यामुळे भाजपचा प्रचार करण्यास मोकळा। एकनाथ खडसेंची भूमिका, रक्षा खडसेंच्या प्रचारात खडसे दिसण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, तर महिलांना सरकारी नोकरीत 50% आरक्षण देणार। उद्धव ठाकरेंचं जाहीरनाम्यात वचन। भुजबळांना शिरूरमधून लढण्याची मुख्यमंत्र्यांची ऑफर। अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटाला भुजबळांचा दुजोरा। शिवाजीराव आढळरावांचा तीळपापड। प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळवून देण्याची पंकजांची घोषणा। पंकजांनी बीडच्या निवडणुकीत लक्ष घालण्याचा भुजबळांचा सल्ला। विशाल पाटलांवरील कारवाई दिल्लीच्या अहवालानंतर नाना पटोलेंनी हात झटकले। मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची विशाल पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। गल्लीतल्या नेत्यांना देशाची निवडणूक आहे हे कळतच नाही। रावेरमध्ये फडणवीसांचा विरोधकांना टोला। आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्यासाठी वेगळा कायदा करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जाहीरनाम्यात आश्वासन, तर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची घोषणा। जळगावात महायुतीच्या स्मिता वाघ आणि रक्षा खडसेंनी उमेदवारी अर्ज भरला। उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांना नोटिसा। 29 एप्रिलपर्यंत नोटिशींना उत्तर द्यायला मिळेल।